त्यामुळे काम करणाऱ्या महारांची संख्या ही लोकसंख्येवर ठरवायची. 1 ते 500 लोकसंख्या असलेल्या गावाला 1 महार, 1000 लोकसंख्या असलेल्यांना 2 महार, पुढे प्रत्येक हजारी 1 राबता महार, ह्याप्रमाणे वाढ हा नियम होता. पण प्रत्यक्षात 1625 लोकसंख्या गावाला 16 महार, तर 4000 लोकसंख्येच्या वस्तीसाठी 32 महार असे काम केलेल्या नोंदी इतिहासात आढळून येतात. कित्येक ठिकाणी रात्रीचे 12 व दिवसाचे 12 महार राबत असत, सतत गावचाकरी करत असत. म्हणून महार हे वतनदार झाले. वतनदार ॲक्ट कलम 4 मध्ये वंशपरंपरेने सरकार उपयोगी कामे करणारा हक्कदार माणूस अशी व्याख्या वतनदार यांची केली आहे. महार वतनदाराला कसल्याही आणि कुठल्याही प्रकारच्या कामासाठी वापरून घेत असे, जसे जन्म नोंदणी प्रकरणी, आरोग्यविषयक कामांसाठी, रान मोजणीच्या वेळी, जंगल संबंधीचे कामे करताना, कोंडवाड्याची कामे करताना महार यांना वापरले जाईल. महार म्हणजे 2 घराचा चाकर असल्यामुळे त्याला रयतेची कामे करावी लागत. मडे जाळण्यासाठी लाकडे पुरवणे, मयताच्या नातेवाईकांसाठी वर्दी देणे, मेलेले जनावर ओढून टाकणे, खडी तयार करण्यास मदत करणे, लग्न प्रसंगी ह्याच्यामध्ये मानव म्हणून जेवढे काही ॲमेटीज वगैरे मिळतात किंवा सर्वसामान्यांना जशी कल्चर्ड वागणूक असते तसं इथे काही नाही. बघा जरी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अस्पृश्यतेचे चटके त्यांना सहन करावे लागले होते. इवन दो तुम्ही जर इतर ठिकाणी जरी बघितलं, हे जे जनावरे ओढून वगैरे नेणे, तुम्ही फॅन्ड्रे चित्रपट बघितला असेल ना, त्या व्यवस्थेला दगड मारण्याचं काम जे त्या मुलांनी केलेले आणि जो तो एंड दाखवलेला आहे, म्हणजे त्याची धडपड मानव म्हणून म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये बरोबरीला येण्याची असते. तेव्हा ह्या प्रकारचे जे जनावरे ओढून नेणे किंवा त्यांना हे करणे, त्याच्यात असणारे, त्याला हसणारे, हास्यास्पद या सगळ्या बाबी जेव्हा मानव म्हणून बघतो, ही जी रचना आहे ही एका मानवाने निर्माण केलेल्या आणि दुसऱ्या मानवाला शोषित ठेवण्याच्या बाबींवरची आहे. आणि हे लक्षात येण्यासारखं असं म्हणजे दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही, कारण तो माणूस आहे, तो एक्झिस्ट होत आहे इथे. तर हे सगळ्या गोष्टी बघणं, अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे की काय आणि कशा पद्धतीची वाटणी. नंतर मग तुम्ही बघाल की इनामी जमिनी आहे, बलुती आहे, नक्ते पगार आहे. आणि स्वातंत्र्यपूर्व काळात जर तुम्ही बघाल तर महार वतनी मराठेशाहीतली, पेशवाईतली, हैदराबाद राज्यात किंवा निजामशाहीत ही वतनी अस्तित्वाला आली आणि मग महारांच्या कामगिरीवर ही वतने बहाल केलेली आहेत. अतिशय महत्त्वाच्या कामात त्यांचा उपयोग केला जात असे. आणि सन 1818 मध्ये तारीख 28 नंबरच्या 4273 सरकारी ठरावान्वये कलेक्टर वगैरे अधिकारी वर्गास असा इशारा देण्यात आला आहे की गावच्या सफाईच्या बाबतीत महार लोकांकडून जी मामूली शिरस्त्याप्रमाणे करून घ्यायची कामे आहेत, तो रयतेची खाजगी कामे आहे, सरकारची नाही. रयतेची खाजगी कामे आहे, सरकारची नाही, असा त्यांना समज होऊ देऊ नये. महार आणि त्यांचे वतनी म्हणजे ब्रिटिशांच्या काळातले पण अवस्था जर तुम्ही बघितलेली आहे, मग त्याच्यानंतर जर बघाल तर ब्रिटिश राजवट येण्यापूर्वी महाराष्ट्रात छोट्या छोट्या राजांच्या, जहांगीरदाराच्या, इनामदारांच्या, सरदारांच्या, वतनदारांच्या राजवटी होत्या. त्यामध्ये विविध प्रकारची इनामे, वतने, जहांगीरी अस्तित्वात होत्या. इंग्रजांच्या राजवटी ही असलेली वतने,
इनामे, जहांगीरा वगैरे पुढे चालू ठेवण्याचे धोरण ब्रिटिशांनी ठरवले. 1857च्या रेग्युलेशनप्रमाणे हक्काबाबत चौकशी करण्याची कमिशन नेमण्यात आले. त्याच्यानंतर इनाम अधिनियम 1852 प्रमाणे कमिशन नेमण्यात आले. इंग्लंडच्या महाराणीने स्थानिक व्यवस्थेला ढवळाढवळ केली जाणार नाही असे आश्वासन दिले. त्या आश्वासनाप्रमाणे 1857च्या रेग्युलेशन अँड इनाम कमिशनच्या अधिनियम 1852 प्रमाणे कार्य करणाऱ्या कमिशन्सला समरी सेटलमेंट ॲक्ट लागू करण्यात आला. इनामदार जर काही ठराविक जमीन महसुली देण्यास तयार झाला तर त्यास सनद देण्यात येऊन त्याच्या हक्काबाबतची पुढील चौकशी बंद करण्यात आली. मंजूर इनाम व वतनवाडी पूर्ण मालकी हक्काची, वारसा हक्काची, हस्तांतरणीय आणि दत्तक वारसा नाही असे ठरवण्यात आले. महार कनिष्ठ वतनी इनामी जमिनी ही इनाम वर्ग 6ब मध्ये मोडत असे. असे बऱ्याचशा गोष्टी आहे. मग तुम्ही बॉम्बे हेरिडेटरी ऑफ